लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीता आली. परत लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीत आली. लक्ष लक्ष दिव्यांनी उजळीत आली. आली दिवाळी आली. वा वा. पहाट सारी सुगंधात न्हाली. पहाट सारी सुगंधात न्हाली. आली दिवाळी आली. सर्व रसिकांना समीर चौगुलेचा नमस्कार. होय, मीच तो समीर चौगुले ज्याला तुम्ही सर्वच जण बेदाणा म्हणून ओळखता. लाडवासारख्या आयुष्यात आणतो जो गोडवा. लाडवासारख्या आयुष्यात आणतो जो गोडवा तोच आहे मी कवी बेदाणा. कवी बेदाणा. रसिको, आज अत्यंत भाग्याचा दिवस आहे. आज मी माझी कविता इथे सादर करणार आहे आणि माझ्याच बरोबर अनेक वेगवेगळे कवी इथे आलेले आहेत, दूर दूरहून आलेले आहेत. त्यांची कविता सुद्धा ते इथे तुमच्यासमोर सादर करणार आहेत. आणि आनंदाचा आणि भाग्याचा अभिमानाचा हा क्षण आहे माझ्यासाठी, कारण या कवी संमेलनाचं सूत्रसंचालन मी करणार आहे. आणि माझ्याबरोबर एक अतिशय मोठ्या अभिनेत्री आज इकडे येणार आहेत. मी आमंत्रित करतो मिस लॉली यांना. अरे बाप. एक मिनिट, आपण गुड नाईट कशाला म्हणालात? अहो पहाट आहे, दिवाळी पहाट आहे. मी रात्रीची जागते आणि फाटी फाटी झोपते. सगळ्या फ्रेंड्सना बोलते गुड नाईट असं बोलते आणि मग मी स्लीपते. काही मला कळलं नाही काय झालं ते. आपण कार्यक्रमाकडे वळूया. हो नक्की. कवी संमेलन आहे, जादूचे प्रयोग नाही आहेत, कवी संमेलन आहे. कृपया. तर मी लॉली तुमचे सगळ्यांचे स्वागत करते या लाडक्या कार्यक्रमात ज्याचे नाव आहे लॅम्पली वॉचट. एक मिनिट जरा. लॅम्पली वॉचट म्हणजे मला नाही कळलं. लॅम्पली वॉचट म्हणजे तेच म्हणतोय का? वणमोर आणि कुकडा फरसाण म्हणजे अर्धा कच्चा इंग्रजी असलेला माणूस. लॅम्पली वॉचट. लॅम्प दिवा, लॅम्पली दिवाळी, वॉच पहा, वॉचट पहाट, लॅम्पली वॉचट, दिवाळी पहाट. 2 मिनिटं. काय झालं? वाय सुंदरच आहे. लाजलात का? नाही लाजलो नाही, पण तुमचं अगदी मनोरंजक असं इंग्लिश आहे. धन्यवाद. पण हा कार्यक्रम मराठी आहे, आपण मराठीत आपण बोललो तर जास्त बरं मला होईल. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमचं इंग्रजी कच्चं आहे, त्याला कोण काय करणार नाही. हरकत नाही, हरकत नाही. येस येस. तर रसिको, आज आहे दिवाळी. रसिको, दिवाळी म्हटलं की तुम्हाला काय आठवतं? उठणं. म्हणजे ना मला उठणं खूप आवडतं. मी अशी सकाळी सकाळी उठते, असे गरम गरम तेल घेते, ते असं हाताला चोळते, उठणं घेते, ते हाताला चोळते. 1 मिनिट, तुमच्या हाताला ओ माय गॉड सो मेनी हेअरस्टाईल्स. काय करताय हे असं? केवढ्या हेअरस्टाईल करून ठेवले तुम्ही हातावर. एक काम करा, ते केस काढून टाका. हा? कारण काय ना, मी ह्याच्यावर जसं उठणं चोळली ना तर त्याच्या अशा गोळ्या गोळ्या होणार आणि मग ते उठणे नाही राहणार, ते चिकटणी होणार. यु नो, जस्ट फॉन एलिमेंट. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तर मला या सगळ्या मंडळींसमोर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मला तुम्ही सांगा की तुम्ही दिवाळीच्या सकाळी सकाळी उठल्यावर ढामढूम डुडूम करता? नाही, मला काय प्रश्न आहे हा? मला खरंच कळलं नाहीये. सकाळी उठल्यावर मी करते ढामढूम डुडूम. अहो काय बोलताय तुम्ही? असं अगरबत्तीने पेटवायचं की लगेच धामधूम डुडुक. अहो मग फटाके वाजवता का असा प्रश्न विचारा ना. दॅट इज दॅट. दॅट इज दॅट. ठीक आहे, पण मी हो वाजवतो फटाके. वाजवताना मला फटाके खूप आवडतात. हो बरोबर. तुम्हाला माहितीये मला सगळ्यात जास्त काय आवडतं?
मला भुईचक्कर खूप आवडतं. भुईचक्कर पेटवल्यावर कसं असं स्वतःच्या भोवती गोल 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 फिरतं, असं गोल गोल, आणि मग हळूच मागे मागे येतं असं मागे 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 मागे. तसं मला खूप आवडतं. कृपया असं करू नका, कवी संमेलन सुरू आहे. सॉरी मला एक जस्ट आठवलं. मला सांगा, तुम्हाला हे आवडतच असणार. काय? नागगोळी. नॉटी तुम्हाला आवडते ना? सांगा नॉटी मॅन. नागगोळी मला का आवडेल? तुम्हाला नाही आवडत? नाही. मला तर खूप आवडते. नागगोळी दिसते एवढीशी, पण एकदा पेटवली की वार 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 येते. Oh my God. मला खूप आवडते. आय जस्ट लव्ह इट. मला खूप आवडते नागगोळी. एवढे इंटरेस्टिंग फटाके तुम्हाला का नाही आवडत? अरे पण मला तरी सुद्धा नाही आवडत नागगोळी. का आवडावी नागगोळी मला? अरे रम्याला आवडते, पर्याला आवडते, पिंट्याला आवडते, तुम्हाला का नाही आवडत? तरी सुद्धा मला का आवडावी नागगोळी? मला नाही आवडत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. चौगुले सर, हा अहो काय किती वेळ? बाकीचे कवी ताटकलेत, आम्हाला ही कविता सादर करायची आहे सर. माफ करा, हे बघा कवी तिथे ताटकळलेले आहेत. कृपया आपण कार्यक्रमाला सुरू. ताटकळू नका, इकडे या. इथे खूप चांगला फोन एलिमेंट. चला निघा तिकडे, निघा काही नाही, हरकत नाही. जा तिकडे, जा लवकर. काय चाललंय तुमचं हे? अहो काय चाललंय? बसा बघू तिकडे. कार्यक्रमाला सुरुवात तरी करू दे ना मला. बसा तिकडे शांतपणे. रसिको, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. रसिको, तुम्हाला सांगायला मला अतिशय आवडेल की माझ्या वयाच्या 16व्या वर्षी कविता माझ्या आयुष्यात आली. आणि माझ्या आयुष्यात 22व्या वर्षी आली. रम्याला चिकटून बसली होती एका हॉटेलमध्ये. मी तिकडे गेले आणि त्यांना रंगे हात पकडली दोघांना. मला खूप राग आला. असं वाटतं त्या कविताला ना असं झिंजावटून. चुप. कोणत्या कवितेबद्दल म्हणताय तुम्ही? कविता भदौरिया, चंपकलाल फाफडावाल्याची मुलगी. हे काय चाललंय तुमचं? कविताने वाट लावली माझ्या आयुष्याची. अहो मी कविता म्हणतोय ती ही कविता नव्हे. कविता म्हणजे पोएट्री. तसं सांगा ना. पोएट्री. तुम्हाला सांगू का, मला एकदा तरी पोएट्री मध्ये लढाई करायची आहे. ती मिलिटरी. काय होतं? ती मिलिटरी. मी म्हणतोय ती पोएट्री. सॉरी ते स्लीप. लढाईचा आणि पोएट्रीचा काय संबंध? हा आता काही सुचत नाही म्हणून अंतर्गत लढाई कवीची सुरूच असते. पण त्या लढाईचा आणि ह्या कवीचा किंवा ह्या पोएट्रीचा काहीही संबंध नाहीये, हे मला तुम्हाला सांगायचं. माफ करा. हरकत नाही, कळलं का? ती कविता डोक्यात बसली ना, म्हणून सगळं गोंधळ झालं. हरकत नाही. सॉरी. तुमचं शिक्षण वगैरे कधी झालेलं नाहीये का? झालं ना माझं शिक्षण. मी जायची शाळेमध्ये, पण मला शाळेतल्या सरांनी काढून टाकली. का? मी शाळेत उलट बसायची ना, म्हणून काढून टाकली मला. शाळेत उलट का बसायचा तुम्ही? हो, कारण सरांनीच तसं मला सांगितलं होतं. चला सगळ्या मुलांनी पाठ करा. कोणीच नाही ऐकायचं. मी एकटी ऐकायची, लॉली ऐकायची आणि अशी पाठ करून बसायची. तेव्हापासून सर मला खूप हाणायचे, खूप मारायचे, चॉक फेकून मारायचे माझ्या पाठीवर. ही लॉली कोणाला पाठ दाखवायच्या पण लायकीची राहिली नाही तेव्हापासून. हे बघा माझ्या पाठीवर बघा. नाही तुम्हाला वाटेल, ऐका तर, तुम्हाला वाटेल हा टॅटू आहे. हा टॅटू नाहीये, द्रोण आहे. द्रोण. व्रण म्हणतात. व्रण आहे तो. व्रण काय आहे ते? व्रण. पण मग ते भातावर काय ते वरण. व्रण. मग तो वरण धवण असतो. तू अगं तो काय होतंय तुम्हाला? अहो तो वरुण धवन. हो, दॅट इज असं कसं तुम्ही? अहो मी कविता सादर करतोय, मला कविता करू द्या. खूप झालं आता तुमचं. तुम्ही प्लीज. आता सगळे लोक कंटाळलेत ना तिकडे. हा, मला कविता करू द्या प्लीज. माफ करा रसिको, माफ करा. माझं पहिलं पुष्प मी माळत आहे तुमच्या समोर. हे आकाशीच्या चंद्रा. चंद्रा. हे हाड.